उंदीर आणि मांजर बोधकथा. एका शांत आणि हिरव्यागार गावात एक छोटासा उंदीर राहत होता. तो खूपच चपळ आणि हुशार होता, पण त्याचवेळी थोडा भित्राही होता. त्याचे छोटेसे बीळ एका जुन्या भराच्या कोपऱ्यात होते. तो रोज अन्न शोधण्यासाठी बाहेर पडायचा, पण प्रत्येक वेळी तो खूप सावध राहायचा. त्या घरात एक चतुर आणि भुकेली मांजरही राहत होती. ती नेहमी उंदरावर लक्ष ठेवून होती. रोज ती उंदराला पकडण्याचा प्रयत्न करत असे, पण उंदीर तिच्यापासून नेहमीच बचाव करून पळून जायचा. त्यामुळे मांजर खूप चिडली होती आणि तिने उंदराला पकडण्यासाठी एक नवीन युक्ती आखली. एके दिवशी मांजरने स्वतःला मरण्याचा बहाणा केला. ती जमिनीवर अगदी शांतपणे पडून राहिली, जणू काही ती खरोखरच मेलेली आहे. तिचे डोळे बंद होते आणि शरीर हलत नव्हते. उंदीर आपल्या बिळातून बाहेर आला आणि त्याने मांजरीकडे पाहिले. तो थोडा पुढे आला आणि मनात विचार करू लागला, आज ही मांजर इतकी शांत का आहे? ती खरंच मेलेली असेल का? पण उंदीर खूपच शहाणा होता. त्याने लगेच निर्णय घेतला की तो अजून जवळ जाणार नाही. त्याने आजूबाजूला पाहिले आणि एक लहानशी काठी घेतली. सावधपणे तो थोडा पुढे गेला आणि लांबूनच मांजरीला हलकेच ढकलले. तेवढ्यात मांजर अचानक उडी मारून उठली आणि उंदराला पकडण्याचा प्रयत्न करू लागली. पण उंदीर आधीपासूनच सावध होता. त्याने क्षणाचाही विलंब न करता झटपट मागे वळून पळ काढला आणि सरळ आपल्या बिळात जाऊन लपला. मांजर निराश झाली. ती स्वतःशीच म्हणाली, हा उंदीर खूपच हुशार आहे. त्याला फसवणे इतके सोपे नाही. उंदीर मात्र आपल्या बिळात बसून शांतपणे विचार करत होता, सावध राहिलो म्हणूनच आज माझा जीव वाचला. बोध: शत्रूवर कधीही सहज विश्वास ठेवू नये आणि नेहमी सावध राहावे. जर तुम्हाला ही गोष्ट आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, तुमच्या मित्रांबरोबर शेअर करा आणि अशाच सुंदर मराठी बोधकथा ऐकण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा.